स्पेशल टीम, सचिन राठोड कॅमेरामॅन, त्याचबरोबर के कंपनी, आमचे मास्टरमाइंड अमितजी भुजबळ, माझे क्रिक हिरोचे गुणवंत स्कोरर ऋतुराजी करेकर, माझे साथी समालोचक याच तालुक्याचे गोड आवाज तुषार गाभारे, त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे पंच स्वप्नीलजी कपिले, अक्षयजी मुरमुरे आणि अतुलजी रोंगे, आणि मी स्वतः सुमित सोनवणे आपलं सर्वांचं रायझिंग स्टार करंडक 2025च्या या सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या या दुसऱ्या मॅच कडे। दुसरा सामना आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत। एका बाजूला असेल रायझिंग स्टार पिरंगुट आणि दुसऱ्या बाजूला असेल अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब। हा संघ मैदानामध्ये आता भिडताना पाहायला मिळणार आहे। सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच एक जबरदस्त रोमहर्षक सामना आपल्याला यापूर्वीच्या मॅच मध्ये पाहायला मिळाला। प्रणव सुतारची ती वादळी खेळी 6 चेंडूमध्ये 25 धावा त्याने बनवत संघाला विजय मिळवून दिला। तर मॅच कडे जायचं आपल्याला। आघाडीची जोडी इथे दाखल होती। आघाडीची जोडी आपण पाहणार आहोत। एका बाजूला असेल बंटी लांडगे, दुसऱ्या बाजूला असेल ओमकार उर्फ नाना भिलारे। तर गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गणेश कुराडे। बॉलिंग ट्रॅक वरती लेट्स प्लेचा इशारा, युद्धाला सुरुवात झाली आहे। रणशिंग फुंकलाय, पहिलाच बॉल उडवलाय मिड विकेट मध्ये, तिथे बघायचा आहे स्पर्शात आहे चेंडूच्या खाली। टेकन व्हेरी गुड कॅच, पहिलाच चेंडू शून्यावरती विकेट। सूरज ओमकार भिलारे आपण बघतोय अगदी शून्यावरती परतताना आपल्याला बघायला मिळाले। पहिला चेंडू तर गणेश कुराडे यांचा राऊंड द विकेट आले। पहिल्या चेंडूवरती फिंगर रोल करण्यापेक्षा त्यांनी मात्र चेंडू पिच करण्यावरती जास्त भर दिला आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलेले आहे डीप मिड विकेट मध्ये स्पर्शद आहे, खूप चांगलं जजमेंट स्पर्शदने दाखवलं। खूप लवकर आपण पाहतोय चेंडू पर्यंत ते आले आणि एक सोपा कॅच मैदानामध्ये पकडलाय ओमकारचा। नवीन बॅटर यावेळेस दाखल होतील मैदानाच्या मध्ये। आता शंकर सुतार मैदानामध्ये दाखल झालेत। पहिल्या चेंडूवरती विकेट आली, भागीदारीची गरज असेल आता अखिल कासारांबोली संघाला। क्रॉस द बॅटेड, पुन्हा एकदा उडवलाय आणि यावेळेस चेंडूला पाठवलाय सरळ। स्टँड अँड डिलिव्हर, शंकर सुतार यांच्या बॅट मधून कडक प्रहार, षटकार। गाण्यांचा आवाज कमी ठेवा। षटकार इथे मात्र खेचला मैदानाच्या मध्ये आपण बघतोय। अगदी गणेश तयार, कट करण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने मैदानामध्ये चेंडू इथे खेळला जाईल तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण बघतोय अगदी एक सिंगल जी कन्वर्ट केली जाते। हेच कॅल्क्युलेट क्रिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जे खराब चेंडू येतील त्या खराब चेंडूवरती प्रहार करावे लागतील तुम्हाला। जे चांगले चेंडू आहे त्या चांगल्या चेंडूला सन्मान हा देखील तुम्हाला द्यावा लागणार आहे। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे करतायत मंगेश बलकवडे एशियाच्या मागून। मंगेश बलकवडे, गणेश कुराडे यांच्या टीम या संघातील असणारे अनुभवी खेळाडू या सर्व खेळाडूंना एकत्रित करत मात्र एक चांगल्या संघाची बांधणी या संघाने केली। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव। बंटी लांडगे किरकोळ देशटीचा खेळाडू आहे परंतु याच्याकडे देखील प्रतिभा फार मोठी आहे। पुढे सरसावत स्ट्रोक येथे खेळायचा होता। एशियाच्या मागे मंगेश बलकवडे आपण पाहतो खूप अगदी जवळ एशियाच्या मागे उभे आहेत। गणेश कुराडे टीमचे स्ट्रायकर बॉलर आहेत, अनुभव त्यांच्याकडे देखील प्रचंड मोठा आहे। डॉट बॉल
7 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना शफल झाले, जागा बनवली इथे, परंतु गणेशने देखील आपण पाहतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर थोड्याशा बाहेरच्या दिशेने वळवलाय बॉलला. बॅकसाठी आपण बघतोय निखिल आहेत. हेच आपण पाहतो ना की एकीच बळ असतं. हेच तुम्ही ज्यावेळेस एकत्रित सराव करता त्यावेळेस मात्र तुमचं कॉम्बिनेशन येतं, तुमचा एकमेकांचा विश्वास निडरपणे वाढतो. हे एकत्रित सराव केल्यानंतर सगळं होतं. असं कधी होणार नाही तुम्ही बॅट आणि बॉल घेतले आणि तुम्ही तुमच्या गावासाठी क्रिकेट खेळला आणि तुम्ही एकमेकांवरती विश्वास ठेवून जिंकलात, असं कधी होत नाही. पुन्हा एकदा टप्पा थोडासा मागे खेचून टाकला, वळण घेणारा चेंडू होता. लेग ब्रेकचा वापर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये केलाय गणेश कुराड यांनी. षटक क्रमांक संपलं जाईल ते पहिले एक षटकाचा खेळ संपलेला आहे. अखिल कासारंबोली संघाची धावसंख्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. 5 षटकांची मॅच आहे. 20 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे निर्धारित आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक पूर्ण करायची आहेत. 21व्या मिनिटाला तुमचं 5वं षटक सुरू होणं गरजेचं आहे. कालची क्वार्टर फायनलची मॅच आपली राहिलेली आहे. आज आपल्याला सगळे सामने पूर्ण करायचे. एक षटक संपलं, एक षटक नक्कीच मी म्हणेल दोन्ही संघाच्या बाजूने राहिलं, कारण सगळ्यात महत्वाचं शंकर सुतार यांनी तो कॉर्नरच्या दिशेने खेळलेला षटकार, तिथे डीप मध्ये खेळाडू होता स्पर्शत, परंतु त्याच्याही डोक्यावरून षटकार जो खेळला ना तो आत्मविश्वास वाढवणारा षटकार होता. ते सगळे शाळेतले विद्यार्थी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत, त्यांचंही स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक आपण बघतोय. दुसरं षटक असेल अथर्व बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल होता, याही वेळेस बंटी लांडगे, बंटीचं आक्रमण, छोटा पॅक और ये बड़ा धमाका, मिड विकेटला ठोकलाय षटकार. हर घर में अब एक ही नाम. कडक प्रहार मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अथर्वचं स्वागत बंटीने या षटकाराने केले. 14 धावा स्कोरबोर्ड वर. पुढे अथर्व तयार. पोलर लेनचा बॉल होता, यावेळेस चॉप केल्या बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक दूरवरती तिथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष सुरू होता, प्रयत्न सुरू होते. याही वेळेस धावा मिळत आहेत 4. आलाय चौकार. यावेळेस चॉप केलेला स्ट्रोक बंटी लांडगेचा गेअर आता मात्र थोडासा शिफ्ट होतोय. मॅचचं आपण पाहतोय थोडस इथे टेम्परेमेंट त्याने हाती आपल्या घेतलेले, कारण पहिल्या बॉलवरती नक्कीच ओमकार राणा बिलारी बाद झाल्यानंतर इनसाइड एज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यशनाच्या मागे मात्र फलंदाज बीट होताना पाहायला मिळाले, परंतु मंगेश देखील तिथे बीट होत आहेत. कारण आपण पाहतो लिडिंग एज ज्यावेळेस असते त्यावेळेस कॅच पकडणं बरंचसं सोपं होतं, परंतु ज्यावेळेस इनसाइड एज बॅटची आतल्या बाजूची कडा ज्यावेळेस लागते ना त्यावेळेस कॅच पकडणं यष्टिरक्षकासाठी देखील तेवढं देखील सोपं नसतं. एक कुठल्या प्रकारची धाव आलेली नाहीये. बंटी स्ट्राईक ऑन तयार. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. उडी 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 और ये गेंद सीधा स्टैंड में जाके जुड़ी. बंटी लांडगेचं आक्रमण, षटकार. जबरदस्त फुल्लर लेनचे चेंडू वापरतायत. पुढे टाकलेले चेंडू होते आणि मी म्हणेल ओव्हर पिचचे चेंडू. हे चेंडू कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात अथर्वला. आकुटाप्याचा बॉल होता, याही वेळेस चेंडूला पुल केलाय. चेंडू गुल होतोय. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार. आलाय पुढे एकदा चौकार. थँक्यू डीजे. धावफलक मात्र वेगाने फ्लाय होत आहे. मला वाटतं बंटीने ठरवलंय की काय, आज खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
मोठा स्ट्रोक, नो लुक्स तो खेळलाय, स्पर्शद आहे. चेंडूच्या खाली खूप चांगलं जजमेंट होतं. अथर्व सांगत असेल हम भी कुछ कम नाही आहे बंटी, आणि त्याने मात्र बंटीची विकेट मिळवलीये. धक्का क्रमांक दुसरा. आता विकेट आपण पाहतोय येताना जे आपल्याला पाहायला मिळाली, बंटीचं ज्या प्रकारचे स्ट्रोक राहिले, मग त्याने मिड विकेट मध्ये 2 षटकार खेळले. त्यानंतर आपण पाहिले गेले तर डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 1 चौकार खेळला, पॉइंटच्या डोक्यावरून त्याने 1 चौकार खेळला. तिथे परंतु शेवटच्या बॉलवरती अथर्वने स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होऊ दिला नाही. तो बाद करण्यामध्ये त्याला यशस्वी राहिला. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या मध्ये. आता ऋषिकेश धिडे 28वा 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. रायझिंग स्टार पिरंगुट संघाला देखील माहिती आहे कमबॅक आपल्याला देखील करायचं. विकेट आल्या जर तर आपणही कमबॅक करणार आहोत, कारण या मैदानावर आपण पाहिले कुठेतरी पाठा विकेट आहे, बॅटिंग विकेट आहे. खूप झपकन चेंडू आला शरीराच्या दिशेने. आपण पाहतोय मिस्टर मंगेश बलकवडे बॉलिंग ट्रॅक वरती. एक पाहतोय मुळशी तालुक्याचा प्युअर ऑलराऊंडर. या सीझन मध्ये एनबी ट्रॉफी मध्ये देखील सिलेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळाले मंगेश बलकवडे. हा विशेष आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्याचा मिस्टर फायटर जेट म्हणून मात्र मी त्याला नेहमीच संबोधतो. तो मंगेश आता थोडासा धीम्या गतीचा टाकण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे बरीचशी दाद मागितली जाते. एक रिव्ह्यू आपण तुम्हाला दिलेला आहे. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती केव्हाही श्रेष्ठ ठरते, आणि तेच इथे मंगेश करताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू वेग होता, दुसरा चेंडू धीम्या गतीने. याही वेळेस खूप झपकन चेंडू शरीराच्या दिशेने. अपेक्षापेक्षा जास्त वेगाने चेंडू मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाला शंकर सुतार यांच्यासाठी. 1 धावा आली लेग बायच्या रूपाने धावफलकावरती 29. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना हे मुळशी तालुक्याचं फायटर जेट आहे. आपण पाहतो ना की फायटर जेट भारतीय हवाई दलाचं कसं काम करतं. जेव्हा जेव्हा भारतावरती संकट येतं त्या प्रकारे मात्र ते तयार असतं, आणि जेव्हा जेव्हा रायझिंग स्टार टीम वरती संकट येतात ना, मंगेश बलकवडे नेहमी तयार असतो. त्याने ओळखलं की आपले दोन्ही स्ट्रायकर गोलंदाजांकडून जर धावा अधिकच्या खर्च होत असतील तर मला जबाबदारी घ्यावीच लागणार आहे, आणि त्यांनी घेतली आहे ती. यावेळेस पुढे टाकला आणि चेंडूला सरळ पाठवलाय. बॉलर ऑफ दी हेड, स्ट्रेट हिट, सिक्सर. SMRX तेरी माँ को फटक कर दे, इधर ही देगा टाप कर से. संघाची धावसंख्या या षटकाराने संघाची धावफलक आपण पाहतोय पुढे जाणारे धावफलकावरती 35 वरती धावफलक आहे. 35 रन. गोलंदाजीसाठी पुढे आता मंगेश तयार असतील. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला इथे पाहायला मिळाला ऋषिकेश कडून. टौकर शैलीचा खेळाडू. हा चेंडू सोडून दिलाय, आणि तिथे आपण मैदानामध्ये बघतोय व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे आली, आणि नक्कीच आपण पाहतोय तिथे पंचाच्या निर्णयाला इथे चॅलेंज केले. आता मंगेशने पहिलं प्रथमतः विकेट किपरचा कॉल काय आहे, विकेट किपरला विचारात घेतलं त्याने, आणि आता बघायचंय तिसरे पंच इथे निर्णय काय देणार. 5-5 षटकांच्या लढती. तोपर्यंत बाकीचे खेळाडू आपल्या जागेवरती चला, कारण वेळ आपल्यासाठी तर महत्वाचा आहेच, आणि विशेषतः तुम्ही सगळेजण आयोजक आहात. या सगळ्या नवीन चेहऱ्याने मात्र ज्या प्रकारची मेहनत घेतली, ज्या प्रकारचे कष्ट त्यांनी घेतलेत, ज्या प्रकारचे परिश्रम त्यांचे घेतलेत, त्यांनी घेताना आपण बघितलेले आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, व्हाईट बॉल. आता DRS फिल्डिंग टीम तुमचा संपलेला आहे.
ऋषिकेश धिडे एक चेंडू खेळलाय, 6 धावा त्याने बनवल्या, 6 चेंडूवरती 7 बनवल्या. शंकर सुतारने कट करायचा होता परंतु याही वेळेस नियंत्रण नव्हतं. हा चेंडू देखील आपण बघतो इथे वाईट बॉलची घोषणा केली पंचांनी. 37 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं प्राइज आहे, द्वितीय क्रमांकासाठी 70,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 50, चतुर्थ क्रमांकासाठी 30,000 रुपये. भरघोस पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. यावेळेस फटका फसला मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये श्रवण पोबळे अर्थात एसपी चेंडूला फील्ड करतायत आणि मला वाटतं एसपी ला सांगत असतील की हा प्रयत्न तू करायला हवा. एसपी मंगेश पुण्यात तयार असतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव, मिड विकेट, कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप कव्हर मध्ये खेळाडू. धीम्या गतीचा चेंडू होता, धीम्या गतीचा टाकलेला चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आपल्याला होताना पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक बघायचा यावेळेस संपलं जात आहे. अगदी तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 38 धावा, 38 रन, लॉस ऑफ 2 विकेट. अखिल कासार आंबोली संघ हा संघ इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. थोडीशी शांतता जरूर इथे असणार आहे. खऱ्या अर्थानं काल आपण या सकाळ सत्रामध्ये अखंड महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून आरतीने सुरुवात आपण रोजची करत आहोत. त्याचबरोबर काल सायंकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं दिल्ली येथील लाल किल्ला जो भारतीयांचा अभिमान आहे, त्या किल्ल्याच्या समोरच मात्र जो अतिरेक्यांनी खऱ्या अर्थानं स्फोट घडवून आणला, त्यामध्ये आपले भारतीय नागरिक काही तिथे मात्र शहीद झाले. भारतीय नागरिकांनी आपला जीव तिथे गमावला. त्यांनाही आपण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण समर्पित केली. बॉल ट्रॅक वरती पुन्हा एकदा बघायचा यावेळेस षटक क्रमांक 3 चौथं हाताळण्यासाठी अथर्व पोबळे. पहिलाच बॉल होता, वेग आणि हाच विश्वास असतो ना ज्यावेळेस बघा सेकंड ओव्हर कोणाकडे सोपवली तर पुन्हा एकदा अथर्वला निवडलेले आहे. तुम्ही ज्यावेळेस विश्वास दाखवायला त्यावेळेस तो खेळाडू त्याचं मनोबल वाढवून तो 100% एफर्ट्स देत असतो. एखादी वेळ त्या खेळाडूची खराब असू शकते परंतु तो खेळाडू कधी खराब नसतो, तो कधीच कमी पडत नाही. अथर्व तयार आहे. पुढे त्या समोर मात्र बघायचं यावेळेस ऋषिकेश. आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, मोठा स्ट्रोक खेळायचा होता, फटका फसलाय. स्पर्शात व्हाट अ कॅच, अद्भुत, अविश्वसनीय. प्रेक्षकांचा टाळ्यांचा कडकड होतोय स्पर्शासाठी. एक जबरदस्त गेले. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट असा झेल स्पर्शतकून आपल्याला आज बघायला मिळालेला आहे. आमचे समीर मामा म्हणत असतील इथं आलेल्या सकाळच्या सत्रास मध्येच पैसे फिटले. इतका जबरदस्त कॅच पाहिला आज. जबरदस्त झेल आणि मैदानाच्या मध्ये आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळाला स्पर्शतचा. ज्या प्रकारचे एफर्ट्स आपण पाहतोय स्पर्शचे पाहायला मिळाले. लॉंगॉनच्या दिशेने मात्र तो आला आणि तो 30 सर्कल पर्यंत येऊन त्याने ज्या प्रकारचे डाईव्ह केले, आज जॉन्टी रोड्सची आठवण झाली स्पर्शकडून बघितल्यानंतर. युवराज सिंग, रवींद्र जडेजा, सुरेश रैना, मोहम्मद कैफ यांचे एफर्ट्स असे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलेत आणि टेनिस क्रिकेट आता मागे नाही राहिलेलं. अथर्व तयार. नवीन बॅटर यावेळेस दाखल होतील मैदानामध्ये. आम्ही 3 विकेट आतापर्यंत आल्यात. वेग होता याही वेळेस. आता मात्र वेगावरती जणू काय स्वार होतोय अथर्व. पहिलं षटक महागडं जरूर राहिलं परंतु हाच आपण पाहतो ना विश्वास संघाच्या संगणकाने त्याच्यावरती ठेवलाय की नाही स्पर्श तुझा स्पेल आम्ही कंटिन्यू करणार आहे, तुला थांबवणार नाही. अथर्वचं माफ करा.
बोलो तयार अथर्व. पुन्हा एकदा खूप लवकर चेंडू मात्र क्षेत्राच्या दिशेने आला. एसपी आहे चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला कव्हर करेल. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वीपणे पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावींच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाणारी धावफलकावरती 41. आज पेरंगुड गावातले बरेचसे ग्रामस्थ या सगळ्या उभरत्या चेहऱ्यांचा खेळ पाहण्यासाठी देखील प्रामुख्याने उपस्थित असतील आज. बोलो तयार. पुन्हा एकदा वेग होता याही चेंडूमध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मंगेश बलकवडे यांचा राहिला. कधी कधी चान्स असं म्हणतात ना की चान्स घ्यावे लागतात. चान्स बनाना पडता है. संधी बनवावी लागते आणि तेच मंगेशने ते केलं. 2 धावा मात्र तिथे रोखू शकलेले नाहीयेत. बॅकअप साठी कुठलाही खेळाडू नव्हता तिथे. संघाची धावसंख्या आपण यावेळेस मैदानामध्ये पाहतोय धावफलकावरती 43. सामन्याकडे जायचंय पुढे एकदा. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिले. चेंडू मात्र इथे सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. धावा मिळताय 4. हा चौकार आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 47 वरती धावफलक आहे. पुढे बॉलर. मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. अथर्व फार दूरवरती आहेत. स्कोरबोर्ड आता 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. अखिल कासारांबोली संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 48 वरती 3 आहे. 3 विकेट आतापर्यंत आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय तर 6 धावा आतापर्यंत अतिरिक्त आलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू असतील आणि शेवटचे 6 चेंडू कोडाकडे सोपवले जाणार हे देखील आता मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे. कारण मंगेशचा आपण पाहिलं गेलं तर 1 षटकाचा स्पेल संपलाय. गणेश यांचा 1 षटकाचा स्पेल संपलेला. अथर्वने 2 षटकं टाकली. शेवटचं षटक हे कोण असेल जो आता गोलंदाजीसाठी येणार आहे. अठ्ठेचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. स्पर्शद गोळे आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत. फिल्डिंग मध्ये तर चमक दाखवली. आता गोलंदाजीसाठी तयार असतील. पहिलाच बॉल पुढे टाकलाय आणि लंगनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय. स्पर्शाचं स्वागत स्वॅगने केलंय. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अखिल कासारांबोली संघाचं अर्धशतक पूर्ण होतोय. 54 धावा स्कोरबोर्ड वरती. ओ यावेळेस आता फिंगर रोल केले. थोडासा धीमे गतीने चेंडू टाकला. टप्पा थोडासा मागे खेचला. स्पर्शिकची बॉलिंग ऍक्शन आणि त्याचा रिदम जर आपण पाहिलं तर लेदर क्रिकेट ज्या प्रकारचा स्पिनर गोलंदाज असतो ना त्या प्रकारची गोलंदाजीची ऍक्शन आपण स्पर्शची पाहायला मिळते. 2-3 पावलाचा रनअप त्याचा. आता टप्पा थोडासा मागे ठेवला परंतु खूप ओहो डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. निखिल यांना संधी होती. मला वाटतं कदाचित जर निखिलने ते डायरेक्ट हिट केलं असतं
आता मात्र आपण बघतोय ते मैदानाच्या मध्ये षटकार आलाय. पुन्हा एकदा शंकर सुतार यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार होता. 62 धावा स्कोरबोर्ड वरती धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्शत पुन्हा तयार असतील. आता राऊंड द विकेट फ्लाइट दिली यावेळेस चेंडूला थोडीशी फलंदाज बीट होत आहेत, परंतु चेंडू पडल्यानंतर चेंडू जातोय कुठे, तर थर्डमॅनचा जो खेळाडू आहे, गलीचा जो खेळाडू आहे, ते थोडेसे सावध आहेत. आणि मला वाटतं निखिल यांचं शेड्यूल आज थोडस बिझी आहे. 63 रन. बोला सर. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर यावेळेस मात्र केला जाईल. आणि मला वाटतं सगळ्यात पहिला रिव्ह्यू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर कोणाच्या विरोधात वापरला गेला असेल तर त्याचं नाव आहे सचिन रमेश तेंडुलकर. मैदानामध्ये बघायचं तिसरे पंच थोडेसे ते बिझी होत आहेत. व्हाईट बॉल आहे की नाही, कारण बऱ्याच वेळा काही खेळाडूंचा गैरसमज असतो की सेकंड लाईन किंवा जी फर्स्ट लाईन असते व्हाईटची, ती व्हाईटच्या एंड वरून बॉल गेलाय की सेकंड लाईनच्या स्टार्ट मधून, त्या व्हाईटच्या स्टार्टिंग मधून गेलाय बॉल, बाहेरून गेलाय, हे पाहिलं जातं तिथे. पंच आपण पाहिले तर खूप बारकाईने त्याच्याकडे मात्र निरीक्षण करतायत. स्कोरबोर्ड कडे पण पुढे नजर टाकणार आहोत. 63 आहेत. गोलंदाजी पुढे पाहिजे मैदानाच्या मध्ये, कारण राऊंड द विकेट आलेत. It's a fair delivery. Review unsuccessful. सामन्याकडे जाऊयात. पुढे एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहेत. ओ इतका जबरदस्त धीम्या गतीचा चेंडू होता आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय खेळाडूंची थोडीशी पडझड होताना आपल्याला पाहायला मिळाली. चर्चा ही मैदानाच्या मध्ये रंगली जातीये. दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय तिथे काळजी घ्या. स्कोरबोर्ड कडे आपण पाहतोय धाफलकावरती 64 धावा, ज्या मात्र धाफलकावरती धावा आहेत. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोलीस आणि आमचे लाडके मोठे बंधू, विशेष आपण पाहिलं त्यांच्या आवाजाची जादू, संपूर्ण महाराष्ट्रभर एक खणखर आवाजाने त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली. असे आमचे प्रवीणजी कामटकर सरांचा आज वाढदिवस आहे. आणि प्रवीण सर, तुम्हाला देखील वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा. आपल्या हातून असंच आपल्या टेनिस क्रिकेटची, महाराष्ट्राची, देशाची सेवा होत राहो या जगदंबी चरणी प्रार्थना, आणि आपलं आयुष्य दीर्घायुष्य हो. सामना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. पुढे एकदा जाऊयात आणि ते मात्र बघायचंय खेळाडू सेफ आहे हे मात्र नक्कीच पंचाने तिथे कळवलंय. पहिला आताच्या 2 धावा इथे येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 67 वरती धावफलक आहे. अखिल कासाराम पोलीस संघ मात्र एक मजबूत स्थितीमध्ये फायटिंग टार्गेट कडे पोहोचलेली आहे. रायझिंग स्टार संघाकडे आता मात्र 68 धाव्यांचं आव्हान त्याने ठेवलेलं आहे. तर यानंतरची होणारी मॅच मुळशी सम्राट कासारसाई विरुद्ध नौखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे, या 2 संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी यायचंय. चला कॅप्टन, आपण टॉस साठी या. यानंतरच्या मॅच आपण टॉस देखील करणार आहोत. आणि आमचे दादाभाऊ माजरे यांनी म्हणत असेल की आजचा दिवस हा मुळशी तालुक्यातील सगळ्या दादा संघांचा दिवस आहे की काय?
सगळे स्टार कास्ट आज मैदानावरती आहेत. यानंतरची होणारी मॅच श्री नवखंडनाथ क्रिकेट क्लब बुरावडे आणि त्यांच्या विरोधामध्ये मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई हा संघ यानंतर मैदानामध्ये भिडताना पाहायला मिळेल. तर टॉस आपण यशस्वी करणार आहोत. करण्यासाठी मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन साठी खरेच ज्यांनी नेहमीच यांचं योगदान लाभतं असे आमचे मार्गदर्शक आदरणीय आमचे दादाभाऊ माझिरे यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर जे सुमित असतील आमचे सगळे ग्रामस्थ यांना विनंती करतो आपणही या. आम्ही या तिन्ही अतिथींच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. सन्माननीय भूपेंद्रजी गोळे त्याचबरोबर आमचे राजू भाऊ या सगळ्यांच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. चला श्री नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे संघ संघनायक विनंती करतो आपण टॉस साठी या. आणि रायझिंग स्टार कॅप्टन आलेले आहेत. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही क्रिकेटची स्पर्धा आपण नक्कीच खेळवतोय. बॉल द्यायचे 67 ज्या झालेल्या आहेत. 68 धावेंचा आता मात्र टार्गेट आहे. श्री नवखंडनाथ उरवडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय ऋषीभाऊ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघाला. बघायचंय आघाडीची जोडी आता दाखल इथे होतीये. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या मध्ये आता असतील. एका बाजूला असेल श्रवण पवळे आणि दुसऱ्या बाजूला असेल स्पर्शद गोळे. सामन्याकडे जायचंय पुढे आता मात्र 67 धावा गमावलेल्या आहेत. आता कमवायच्या आहेत आणि या धावेंचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी तर मैदानात दाखल होतीये. श्रवण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्पर्शत की जोडी मैदानाच्या मध्ये. क्रिकेट आणि क्रिकेट मैदानाच्या दोन नक्कीच आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या नसा नसामध्ये भिनलेला खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ. तुमच्या आमच्या मनावरती अधिराज्य करणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना एकत्रित आणलं तो खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे कष्ट, क्रिकेट म्हणजे धैर्य, क्रिकेट म्हणजे संयम, क्रिकेट म्हणजे जीत आणि क्रिकेट म्हणजे हार, क्रिकेट म्हणजे जीव की क्रिकेट म्हणजे प्राण. बोला तयार. पहिला चेंडू घेऊन पहिल्याच बॉल होता. बॅकफुटला जा चेंडू मात्र सन्मान दिलाय. सिंगल यावेळेस कन्वर्ट केली जाईल. पहिल्या चेंडूवरती सिंगलने संघाचा श्रीगणेश होतोय. एका धाब्याने संघाचं खातं उघडलेलं आहे. स्कोरबोर्ड वरती आता बघायचंय 1 धाव आहे. 68 चा पाठलाग सुरू झालाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज ओमकार नाना भिलारे बॅटिंग मध्ये फार मोठी चमक दाखवू शकले नाहीयेत. 0 वरती बाद झाले. परंतु आता गोलंदाजी मध्ये मला चमकायचं आहे. समोर असेल श्रवण अर्थात एसपीच्या मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप केलाय. ऋषी आपण पाहतोय हा कॅच मागात पडू शकतो का? कॅच हा डोकेदुखी ठरू शकतो का? हे मात्र थोडा वेळ आपल्याला निश्चितप्रमाणे थोड्याच वेळामध्ये सांगितलं जाईल किंवा ते समजेल. फिटनेस तुमचा फार महत्वाचा खऱ्या अर्थाने एक क्रिकेट मधला असा भाग आहे की तुम्हाला त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागतं.
फिटनेस म्हणजे शरीर बदलणं नाही. आणि यावेळेस अगदी बॉलर होतं हेड स्ट्रोक खेळलाय. दोन खेळाडूची दरी, चेंडूला मात्र पाठवलंय अगदी सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतायत 4. हा चौकार. इथे आपण बघतोय चौकाराला चौकाराच्या मदतीने 6 धावा स्कोरबोर्ड वरती. स्पर्शत गोळे या काढू बद्दल मी 5 वर्षापूर्वी भाकी केली होती. तो स्पर्श स्ट्राईक आउट आहे. पुढे सरसावले चेंडू मात्र आपण बघतोय मैदानाच्या मध्ये सिंगल तर इथे घेतली जाईल. 1 धावा आली. एका धाव्याने स्कोरबोर्ड आता पुढे जाते. धापलगावरती धावा ज्या आहेत त्या 7 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे ओमकार राणा भिलारे. स्ट्राईक ऑन एसपी. फुल टॉस बॉल होता. याही वेळेस लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळला. खेळाडू आहे तिथे. जजमेंट चुकले. बंटी कडून मात्र ही चुकी होताना पाहायला मिळाली. मला वाटतं बंटी कडून या अपेक्षा नसतील संघाला. सिंगल तर आली. श्रवण पवळे उर्फ बबलू. कधी कधी खरं नावापेक्षा टोपण नावाने जास्त ओळखले जातात खेळाडू. हे मला आजच समजलं. श्रवणचं नाव उर्फ बबलू आहे. 8 धावा स्कोरबोर्ड वरती. स्पर्शत स्ट्राईक ऑन. ओ यावेळेस पडले झोपले. फटका फसला होता. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू मात्र चेंडू पकडू शकलेले नाहीयेत. मला वाटतं इथे शंकर देखील ओमकार म्हणत असतील की या चुका जर तुम्ही केल्या तर आपण आपल्याला कोण कसं विजयाकडे घेऊन जाणार. आपल्याला पराभवाच्या खाईमध्ये उडी टाकावीच लागेल मग. आणि जर आपल्याला याच्यातून वाचायचं असेल तर आपल्याला असे कॅच पकडावेच लागणार आहेत. आणि मला वाटत नाही की दोन्ही कॅच एवढे अवघड होते. 3 कॅच सुटलेत. त्यातला 1 कॅच मी मान्य करेल की थोडासा अवघड होता. परंतु 2 कॅच सोपे होते. परंतु दोन्ही कॅच ड्रॉप झालेले आहेत. कधी कधी स्पर्धेचा प्रेशर असतो. कधी कधी स्पर्धेचा दबाव असतो. धापलगावरती आपण पाहतोय 9 धाबा आहेत. 1 षटकाचा खेळ संपलेला. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 59 धाबा अजूनही बडवायचे. आपण सांगतो ना मी की तुम्ही सराव, तुमचा फिटनेस ही महत्वाची बाब आहे. फिटनेस म्हणजे फक्त शरीर बदल नाही, ती स्वतःशी केलेली एक शिस्तबद्दल लढाई आहे. रोज सकाळी उठून स्वतःलाच हरवायचं आणि नव्या ऊर्जेने पुन्हा जिंकायचं म्हणजे फिटनेस आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. अमित आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. स्ट्राईक ऑन. पुढे बघायचंय स्पर्शत गोळे. थोडीशी शांतता. फुल टॉस बॉल. आणि यावेळेस काय कराल तर जर तुम्ही स्पर्शतला संधी दिली ना, स्पर्शत तुम्हाला कदापि सोडणार नाहीये. अगदी डीप कॉर्नर मध्ये खेळला. 1 टप्पा घेत आलेला चौकार. चार धावा वसूल केल्यात आणि या 4 धावेने संघाचं वाढतं धाव फलक आता मात्र पुढे जाईल. 13 धावा. पुढे हलक्याचा चेंडू यावेळेस मात्र खेळला जाईल. ओ पुढे एकदा तिथे थोडेसे खेळाडू मात्र खूप कॅज्युअली हे प्रयत्न करतायत. आणि दोन्ही खेळाडूंबद्दल मी पाहिलं तर मोठे फटके आल्यानंतर स्वतःची स्ट्राईक ते रोटेट करत आहेत. ही देखील एक महत्वाची बाब आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो एका धावेने देखील पुढे जाणार आहे. चर्चा आपण तर नक्कीच आज दिवसभरामध्ये करू. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे तयार. अमित थोडीशी शांतता ही जरूर मैदानामध्ये पसरलेली आहे. स्ट्राईक ऑन एसपी. खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूला कव्हर करेल. लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवरती पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा ज्या यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार. धाफलगावरती 16 धावा आहेत. 21 चेंडू 52 धाव्यांची अजूनही गरज आहे.
मला वाटतं दादा भाऊ ज्यावेळेस पेरुंगुड करंडक पार पडला त्यावेळेस स्पर्शद बद्दल मी जी बाकीत केली होती की येणारा काळ स्पर्शद मोठा खेळाडू म्हणून ओळखला जाणार. त्यावेळचे काही शब्द आठवले. 16 धावा आहेत. स्ट्राइक ऑन श्रवण. मोठा स्ट्रोक परंतु यावेळेस श्रवणचं आक्रमण हल्ला आहे. हल्ला नाही तर आपण पाहतोय हे मैदानामध्ये प्रचंड मोठं आक्रमण होतं. एसपीच्या बॅटमधून मिड विकेटला षटकार. आशिक इसे क्या लेना इश्क से क्या लेना आशिक इसे क्या लेना मौत से क्या लेना जिंदगी से क्या लेना. थँक्यू. षटकार आलाय. दोन्ही खेळाडूला जीवदान मिळालं आणि त्याचा फायदा ते मात्र ते घेणारच आणि तेच पाहायला मिळालं. 22 धावा स्कोरबोर्डवर. कोलबटप्याचा बॉल होता. यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. शॉटॅक्सच्या कव्हरला बीट करणारा चेंडू होता. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा यशस्वीपणे घेतल्या जातील. 2 धाव्याने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धापलगावरती धावा ज्या आहेत त्या 24 धावा. 24 रन. रायझिंग स्टार पिरंगुट संघ मजबूत स्थितीमध्ये आलाय. एसपी 5 चेंडू 12. 6 चेंडूवरती 12 स्पर्शत. मोठा सोगती खेळायचा होता. पुन्हा एकदा अलॉन दी कार्पेट. ऋषी फार दूरवरती आणि इथे काय चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमा रेषेला आग लावतोय. धावा मिळताय 4. चौकार. इसे क्या लेना आशिक इसे क्या लेना आशिक इसे क्या लेना आशिक इसे क्या लेना. 2 षटक संपली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलगावरती 28 समीकरणाकडे घेऊन जाईल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 40 धावींची गरज आहे. फिल्डिंग टीम बघा तुम्ही वेळ वाचवायचा आहे कारण 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे 4 षटक टाकण्यासाठी. ज्याची आपण चर्चा करत होतो. खऱ्या अर्थानं एक रायझिंग स्टार टीम मात्र पुढे आली. मुळशीकरांसाठी ती नौका संघ होता. नवीन चेहरे होते. त्यावेळेस फक्त स्पर्शद बद्दल बाकीत गेलो होतो परंतु आता मी म्हणेल रायझिंग स्टार हे नाव मित्रांनो आता तुम्ही लक्षात ठेवा. इन फ्युचर हे नाव मुळशी तालुका टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक दादा संघ म्हणून मात्र ओळखला जाणार आहे. कारण या संघाच्या नावाने प्रेक्षकांची गर्दी होणार आहे. या खेळाडूंकडे जिद्द आहे. या खेळाडूंकडे चिकाटी आहे. या खेळाडूंकडे मेहनत घेण्याची प्रवृत्ती आहे आणि सगळ्या गोष्टी महत्वाचं म्हणजे काय वय छोट आहे परंतु स्वप्न प्रचंड मोठी आहेत. आज तोच रायझिंग स्टार पिरंगुटचा संघ मैदानामध्ये खेळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल आता मैदानाच्या आतमध्ये समीर कांबळे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये थोडासा बदलाव कारण नवीन नवीन चेहरे आपल्याला या स्पर्धे रायझिंग स्टारच्या माध्यमातून अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळतात. नवीन नवीन चेहरे पुढे आले. नवीन नवीन खेळाडूने स्वतःला सिद्ध केलं. अथर्वचा खेळ तुम्ही नेरेच्या मैदानावरती पाहिला असेल. 6 चेंडू 21 धावेची गरज असताना त्याने ते धावा चेस केल्या. हे मुळशी तालुक्याचं फ्युचर नाही तर मग काय. 28 धावा स्कोरबोर्ड वरती. 18 चेंडू 40 धावेची गरज. बॉल तयार. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. बॅटच्या अगदी टोला चेंडू ते मिडल होते. खूप लवकर मन बनवलं कुठल्या दिशेने फटका खेळायचा होता. बॅकअप नाहीये इथे. फेकी तर मैदानाच्या मध्ये खराब होती. बघायचे पाहता पाहता चेंडू सीमारेषा जवळ अडवला जाईल. 4 धावा इथे मैदानामध्ये पळून पूर्ण केले जात आहेत. साज बाज ताज और सरताज या 4 धावा आहेत. 4 धावेने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाईल. धापलगावरती 32. 32 रन. 17 चेंडू 36 धाव्यांची गरज आहे. थोडासा संयम या दोन्ही खेळाडूंनी दाखवला. थोडासा वेळ घेतला. 17 चेंडू 36. हा चेंडू पुन्हा बघायचा. यावेळेस मैदानाच्या मध्ये हलकीची अपील होताना तिथे पाहायला मिळाली परंतु मला वाटतं बॅट ही जमिनीला ब्रश करताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल. संघाचं धपलं की ते मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा बघायचं आहे. 32. क्रिकेटमध्ये आपण पाहिलेली तर नाही उंची बघितली जात. क्रिकेटमध्ये नाही त्या खेळाडूचं शरीर यष्टी बघितली जात.
क्रिकेटमध्ये पाहिलं जातं त्याची जिद्द, क्रिकेटमध्ये पाहिलं जाते त्याचे एफर्ट्स, क्रिकेटमध्ये पाहिलं जाते त्याची मेहनत. पुढे सरसावले, पावलांचा वापर केला, इनसाइड आउट खेळला कव्हर मध्ये, स्पर्शत गोळे सांगतोय जरी झालाय उशीर परंतु आमचे फटके असतात पद्धतशीर. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकार. चौकार आला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील 36 वरती धावफलक. पुन्हा एकदा पावलांचा वापर, त्याच दिशेने कट, कॉपी पेस्ट, ऍक्शन, रिप्ले. जा आणि बॉल घेऊन या. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकार. आणि फक्त स्पर्शेत आपण पाहतोय अक्षरशः टॉपचा घेर त्याने टाकलेला आहे. 40 धावा, 14 चेंडू 28 ची गरज. 14 चेंडू 28. स्पर्शत नावाचं वादळ आता घोंगावतंय मैदानावरती. स्विचिटचा असो किती खेळायचा होता, खूप लवकर कमिटमेंट झाले. एक सिंगल तरी त्याली, दुसरा धावेचाही प्रयत्न केला जातोय. 2 धावा सक्सेसफुलपणे हरणाच्या गतीने, चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. फक्त नजरेत झालेला तो इशारा. 2 धावा इथे येत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड वरती 42. 13 चेंडू 26. अखिल कासारांबोली संघाला कमबॅक करायचा असेल तर विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल तुम्हाला. पुढे सरसावल्याचा प्रयत्न जरूर होता, पुढे सरसावले होते परंतु मैदानामध्ये बघायचं यावेळेस डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी. संघाचं धावफलक ते स्थिर असणार आहे. पुन्हा एकदा संधी होती, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आला नाही. ओमकारांना भिलारे. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघणार आहोत 42 वरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 26 धावेंची अजूनही गरज. संघर्ष तर अजूनही आपल्याला बघायचा आहे, कारण जेवढा मोठा संघर्ष असतो ना तेवढंच मोठं यशही मिळतं. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही मात्र कठीण असते, परंतु हे देखील म्हटलं जातं कठीण गोष्टीतून तुम्ही शिका, कठीण गोष्टीतून तुम्ही स्वतःला सावरा, कठीण परिस्थितीला तुम्ही सामोरे जा, तर मात्र तुम्हाला विजय मिळणार आहे. कठीण गोष्टीची सुरुवात जरी नेहमी कठीण असली तरी देखील या गोष्टींना स्वीकारायचं असतं, शिकायचं असतं, स्वतःचा विकास करायचा असतो. तोच खरा संघ आणि ते संघ, हे दोन्ही संघ इथे ते प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र थोडासा बदलाव होईल. शेवटचे 12 चेंडू 26 धावेंची गरज. संघर्ष तर मात्र इथे केला जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ओमकार नाना भिलारे. काय कमबॅक करून देणार का संघाला? कमबॅक करता येतं हे विसरून चालणार नाहीये. समोर असेल एसपी. मोठा स्ट्रोक, आसमानी टोला, बिग 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 सिक्सर. छलन. षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या देखील आपण बघतोय मैदानामध्ये पुढे जाईल. 48 वरती धावफलक. पहिल्या चेंडूवरती षटकार वसूल केला. 11 चेंडू 20 ची आता गरज असणार आहे. ओमकार राणा तयार. समोर असेल एसपी. खोलवटा टप्प्याचा बॉल, बॉल ऑफ दी हेड. स्ट्रोक खेळलाय. लॉंगॉनचे खेळाडू चेंडूला कव्हर करतायत. दोन्ही खेळाडूने कॅल्क्युलेट क्रिकेट काय असतं, सेन्सिबल क्रिकेट काय असतं, तर चौकार षटकार खेळल्यानंतर ते स्वतःची स्ट्राईक रोटेट करतायत, वेळ देत आहेत स्वतःला. आणि हेच मोठ्या खेळाडूंची उदाहरणं आहेत. एखाद्या लॉंग इनिंग जर तुम्हाला खेळायची आहे तर मोठा फटका आल्यानंतर स्वतःची स्ट्राईक करणं महत्वाचं आहे, बदलणं महत्वाचं आहे. ते दोन्ही खेळाडू करतायत. आडव्या बॅटने सोबत खेळायचा होता. खूप लवकर यावेळेस मैदानामध्ये बॅट फिरवली. बॅटच्या आतल्या बाजूची कडा शॉट फाईन लेगचे खेळाडू चेंडू ते कव्हर करेल. एक धाबे ते आली. एका धाब्याच्या मदतीने टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया रायझिंग स्टार पिरंगुट संघाचं. अर्धशतक पूर्ण होत आहे. 9 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 18 धावेंची गरज आहे. 9 चेंडू
18 धाबा हे समीकरण. ओमकार नाना भिलारे विकेट मिळवायचे आहेत, यश मिळवायचंय, झालं गेलं ते सोडून द्यायचंय, इथे संघर्ष करायचा है. मोठा स्ट्रोक, आसमानी टोला और यह है एसपी का बंगाली रसगुल्ला. षटकार. DJ Dipsy 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 षटकार आला. 56 धाबा स्कोरबोर्ड वरती. 8 चेंडू शिल्लक आणि आता बनवायच्या जिंकण्यासाठी 12 धावा. कोलबा टप्प्याचा बॉल होता, यावेळेस खोदून काढलाय बॉलला लोंदी. कार्पेट कॉर्नरचा खेळाडू आहे आणि इथे स्पर्शने खूप लवकर तयारी दाखवली. यानंतरची जो होणारा सामना आहे, दोन्ही संघाने आपापल्या डगआउट कडे जायचंय. 58 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक, 10 धावींची गरज. बॉल तयार. मोठा फटका खेळायचा होता, बॅकफुटला गेले, फटका फसलाय आणि इथे मात्र विकेट. पहिला फलंदाज मैदानामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत, त्या 10 धाबा. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे प्रसिद्ध प्रमुख स्वप्नीलजी मोरे यांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील स्वागत. स्पर्धेचे रवींद्र आमचे सुनील काका मारणे यांचं देखील आगमन होतंय. आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावींची गरज. छह गेंदे और जीतने के लिए अभी भी 10 रनों की जरूरत. इथून पुढे मैदानामध्ये आता मॅच दोन्ही संघाकडे समान आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल झालाय. संग्राम चषक नेरेगावचं मैदान या पठ्ठ्याने गाजवलं. 6 चेंडू 21 धावेची गरज असताना या खेळाडूने धावा चेस केल्यात ना, तोच अथर्व मैदानामध्ये दाखल झालाय. या सीझन मध्ये तो किती फॉर्म मध्ये आहे, या सीझन मध्ये तो किती लय मध्ये आहे, हे आता मात्र सांगायची गरज नाहीये. हे नेरेगावच्या मैदानावरती मुळशीकरांनी बघितलेलं आहे. 6 चेंडू 10 धावींची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज शेवटचा निर्णय क्षण घेऊन आशिष तयार आहे. समोर स्पर्शत सफल झाले, जागा बनवली. यावेळेस फाईन लेगचा खेळाडू बीट करतोय, चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 4. चौकार. चेंडूंचा खेळ शिल्लक, 6 धावींची गरज. 5 चेंडू आणि 6 धावा. पुढे सरसावले पावलांचा वापर यावेळेस केलाय. फटका फसलाय, चेंडू हवेत, झेल होणार का? आणि ते काय मैदानाच्या आतमध्ये स्पर्शच्या मनगटात आहे जोर. कडक मारलाय 4. चौकार. थँक्यू. 66, 4 चेंडू 2 हे समीकरण आहे. बॉल तयार. असं म्हणतात ना की स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झगडायचं असतं. पुढे सरसावले, पुन्हा एकदा पावलांचा वापर होता. यावेळेस सामना संपवलाय स्पर्शेतने. या चौकाराने लागोपाठचा हा 3रा चौकार, विनिंग चौकार होता स्पर्शचा. सामना जिंकलाय रायझिंग स्टार पिरंगुट संघाने. वेल प्लेड टीम. थँक्यू.
16 चेंडू 39 धावेची नॉट आउट विजय. मॅच विनिंग खेळी स्पर्शत गोळे ठरतोय या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. आणि तर मॅन ऑफ द मॅच आपण किताब देतोय. विनिंग करतो आपण सगळे अतिथी या. हॅलो चेक. हॅलो. तर स्पर्शात असतील या मॅचचे हिरो सन्माननीय सुनील मामा मारणे, आमचे दादाभाऊ माजिरे, त्याचबरोबर भूपेंद्रजी गोळे. काकाने म्हणतो काका तुम्ही पण या. असं म्हणतात ना की पुत्र असा असावा गोंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आज मुलाचा खेळ पाहण्यासाठी तुम्ही प्रामुख्याने उपस्थित